केळी म्हटलं की सगळ्यांनाच आवडतात। तर मी कच्ची केळीची भाजी खाल्लेली नव्हती, पण आमच्या शेजारी एक भाभी राहायची, तिने ती कच्च्या केळ्यांची भाजी केली आणि मला दिली। ती इतकी सुंदर भाजी झालेली की मीही घरी केली आणि सगळ्यांना आवडली। तर मला मनापासून वाटलं की ही रेसिपी तुमच्या सोबत शेअर करावी, म्हणून मी आज बनवणार आहे कच्च्या केळ्याची भाजी। त्यासाठी मी हाताला इथे गोड तेलच हाताला लावून घेतलाय, कारण कच्ची केळी म्हटलं की चिकट असतात। तर इथे आधी आपण ह्या केळ्यांची साल काढून घ्यायची आहे। अशी मी यांचे आधीच यांना मी असे फोडी करून घेते, तर आपल्याला साळा काढताना इझी पडतील। आणि या पद्धतीने आपण यांची पूर्ण साल काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने या दोन्ही केळ्यांच्या साला मी काढून घेते। मी इथे 250 ग्रॅम इतकी केळी घेतली आहे आणि ही कच्ची केळी किलोवर भेटतात। वेळ असे कट करून ठेवायची नाही, नाहीतर ते काळे पडतात। याच्यात मी थोडीशी हळद टाकतेय, थोडासा लाल तिखट आणि थोडासा मीठ टाकतेय आणि यांना सगळ्यांना असं व्यवस्थित लावून घ्यायचं, म्हणजे केळी काळी पडणार नाही। अर्धा चमच इतकं मी लाल तिखट टाकलेला आहे। इथे गॅसवर मी तवा ठेवलेला आहे, हा नॉनस्टिकचा तवा आहे। आपण ही भाजी आज कमी तेलामध्ये मस्त अशी चमचम चटपटीत बनवणार आहोत। मी इथे अर्धा पळी इतकं तेल टाकतेय आणि तेल छान असं पसरून घ्यायचं आहे। आणि लगेचच आपण हे जे मसाले लावून ठेवलेली केळी कट केलेली आहेत त्यांना ह्या तव्यामध्ये सोडायचे आहेत। सगळे केळी पसरून घेतलेत आणि याला आता एकच थोडंसं साईडनं तेल सोडतेय। काय होतात तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, थोडे 10-15 कढीपत्त्याची पानं आहेत आणि एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, त्याची आपण प्युरी बनवून घ्यायची आहे। यांना आपण जरा पलटी करून घेऊया, कारण आपल्याला असे अलटी पलटी करून यांना छान क्रिस्पी होईपर्यंत करून घ्यायचे आहेत। तुम्ही गोल साइजनी पण कट करू शकता। छान अशा आपले केळ्यांचे काप क्रिस्पी झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊया। इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। आता मी त्याच्यामध्ये 1 पळी इतकं तेल टाकलं आहे, 1 ते 1.5 पळी। कमी तेलामध्ये आपल्याला ही भाजी मी बनवणार आहे। इथे मी अर्धा चमच इतका जिरा टाकतेय। जिरा छान तडतडला की लगेचच आपण ही कढीपत्त्याची पानं टाकणार आहोत। कढीपत्ता टाकल्यानंतर कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकत आहे। तुम्ही कांदा नाही टाकला तरी चालेल। याला छान असं गोल्डन कलर पर्यंत आपण परतून घेणार आहोत। केळी म्हटलं की सगळ्यांचीच फेवरेट, सगळ्यांनाच केळी खायला आवडतात। तर एकदा तुम्ही ह्या कच्च्या केळ्यांची पण भाजी बनवून बघा, ती सुंदर होते। छान याला असं आपण परतून घेऊया। कांदा छान परतून झालेला आहे, तर इथे मी अर्धा चमच अद्रक लसूण पेस्ट टाकतेय। त्याला पण छान असं परतून घ्यायचं आहे। लगेचच आपण मसाले टाकून घेऊया। इथे 1 चमच मी
लाल तिखट टाकलेला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. अर्धा टीस्पून इतकी हळद आहे. अर्धा टीस्पून इतकं लाल काश्मीरी मिरची पावडर आहे, छान कलर रंग येण्यासाठी. आणि मी इथे एक अर्धा चमच इतकं मटन मसाला टाकत आहे आणि 1 चमच इतकी कस्तुरी मेथी मी भाजून घेतलेली आहे आणि ती हातावर अशी क्रश करून ती टाकत आहे. मीठ आपल्याला चवीनुसार थोडाच टाकायचा आहे. मीठ ऑलरेडी आपण केळ्यांमध्ये टाकलेला आहे. आणि याला छान असं परतून घ्यायचं. आणि हा मसाला परतून झाला की याच्यात आपण टोमॅटो प्युरी बनवलेली आहे ती टाकायची आहे. साध्या सोप्या पद्धतीने पण ही भाजी बनवता येतो, जशी आपण बटाट्याची भाजी बनवतो त्या पद्धतीने. पण मला छान अशी स्पायसी चमचमीत भाजी बनवायची आहे. आणि लगेचच त्याच्यामध्ये आपण 1 चमच असं दही टाकणार आहोत. दही जास्त आंबट नको आहे, फ्रेश दही घ्या. आणि यांना पण सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे. कारण ऑलरेडी आपण टोमॅटो प्युरी टाकलेली आहे आणि दही आंबट असेल तर भाजी पूर्ण आंबट वगैरे लागेल. गॅसची फ्लेम कमी करून आपण हे मसाले छान जरा शिजून द्यायचे आहेत. त्याच्यासाठी झाकण ठेवून 2 मिनिटं ठेवून द्यायचं. इथे 2 मिनिटं झाली आहेत. आपण झाकण काढून बघूया. बघू शकता मसाले छान शिजले आहेत. साईडनं तेल सुटलेलं आहे. पुन्हा याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं. आणि जे आपण हे केळ्यांचे काप मस्त बनवून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं. ही भाजी तुम्ही भाकरी सोबत, चपाती सोबत, भातासोबत खाऊ शकता. आणि त्याच्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही पाहिजे म्हणून आपण पाणी ऍड करणार आहोत. ऑलरेडी हे केळ्यांचे काप शिजलेले आहेत. फक्त त्याला 1-2 उकळी येऊन देणार आहोत. मी अर्धा ग्लास इतका पाणी टाकलेला आहे. अर्धा ग्लासापेक्षा कमी पाणी आहे. तुम्ही बघू शकता भाजीचा रंग किती सुंदर आलेला आहे. आणि याला पुन्हा झाकण देऊन आपण 5-10 मिनिटं कमी गॅसवर ठेवूया. गॅसची फ्लेम मीडियम करून ठेवून द्या. 10 मिनिटं झालीये. आपण झाकण काढून बघूया. एकदम मस्त जबरदस्त भाजी दिसतेय. थोडी शिजले का ते पण बघूया. मस्त 10 मिनिटात एकदम परफेक्ट भाजी झालेली आहे. एकदम मसालेदार मस्त अशी आपली केळ्यांच्या कापची भाजी तयार आहे. आपण याच्यात वरतून थोडीशी कोथिंबीर टाकूया. तिला आपण छान असं मिक्स करून आणि गॅस बंद करू. कच्च्या केळ्याची भाजी तयार आहे.
तुम्ही बघू शकता इथे कच्च्या केळ्यांची भाजी तयार झालेली आहे. छान अशी मस्त मसालेदार. आणि तुम्ही ही भाजी चपाती, भाकरी, घावणे, भातासोबत खाऊ शकता. तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा, जेणेकरून माझी रेसिपी व्हिडिओ मला लगेच त्याचं नोटिफिकेशन भेटेल. आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. कधीतरी अशी वेगळी भाजी केली तर सगळ्यांनाच खूप आवडते. तर एकदा नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडणार. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी भाजी झालेली आहे आणि एका पोटात तुटते की छान. हे बघा मस्त शिजली पण आहे. मी ही घावण्यांसोबत खातीये. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचा बटन दाबा, जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तर त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल. लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. मस्त खा आणि मस्त राहा.